स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या घोषवाक्याला कृतीची जोड देत महापालिका प्रशासनाने शहर व परिसरातील कचरा संकलनाचे काम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। आतापर्यंत घंटागाडीच्या माध्यमातून सुरू असलेले कचरा संकलनाचे काम आता शहरातील महिला बचत गटांकडे सोपवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून आज प्रभाग क्रमांक 4 येथील महिला बचत गटातील महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी भाजपचे युवा नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक विनायक विटकर, भाजपचे युवा नेते अजित गायकवाड, गणेश साखरे, प्रशिक्षिका जान्हवी बने आदी मान्यवर उपस्थित होते। घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे काम महिला बचत गटांना दिल्याने एकीकडे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून दुसरीकडे शहरातील स्वच्छता मोहीम अधिक सक्षमपणे राबवली जाईल असा विश्वास डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला। आपण अनेक वर्षापासून बघतो, आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना आपल्या प्रभागात असो, आपल्या शहर उत्तर मतदारसंघात आदरणीय आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात। अनेक लोकांनी त्याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे आणि मागच्या 10 वर्षात जे देशात महिलांचं सशक्तीकरण, महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं, फक्त संसारच न जपता त्या परिवाराचं आर्थिक जे पाया असते ते सुद्धा भक्कमपणे त्यांनी उभा करावं, या हेतूने पंतप्रधान मोदीजी असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, यांनी या ठिकाणी काम करत आहेत। आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज आपल्याला या इथं प्रेझेंटेशन होणार आहे आणि या प्रेझेंटेशन मध्ये आपण जे दुर्लक्षित वस्तू असतात, जे रोज आपण रोजच्या नजरेत जे येतात, अशा वस्तूंपासून आपण रिसायकल करून अनेक उद्योग जे आहेत ते आपण इथं आपल्या परिसरात, आपल्या जे राहण्याचं घर असतील, आपले गल्ली असेल, या ठिकाणी आपण एक स्वतःचा उद्योग चालू करू शकू, यासाठी आपल्या महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। आणि यासाठी आपल्या उद्यम जे संस्था आहे त्याचं सुद्धा या ह्याच्यात आपल्याला जर व्यवस्थित आपण त्या ठिकाणी एक उद्योग तुमच्या ह्याच्यातनं तुम्ही निवडलात तर त्यासाठी मदत म्हणून पैशाची उद्यम म्हणून संस्था आहे महाराष्ट्र शासनाचं, त्या ठिकाणी आपल्याला 25 लाखापर्यंत त्यांनी बिनव्याजी आणि ते परत न देणारा असं पैसे त्यांनी तुम्हाला उद्योग उभा करण्यासाठी देतात। तर अशा उद्योग आपल्याला खरंच शिकायचं असेल, या ठिकाणी आपल्या भागातले काही महिला, सर्व महिला एकत्रित येऊन एक चांगलं आपलं परिसरात आदर्श ठेवायचा असेल तर आपण या ठिकाणी त्याचं योग्य पद्धतीने या शिबिराचा आपण लाभ घ्यावा आणि येणाऱ्या काळात जे काय आपल्या अडचणी असतील त्यासाठी आपल्याला जे डोक्यात संकल्पना असेल, त्यासाठी काय मदत लागेल, त्यासाठी अजून आपण एखादं शिबिर तुमच्यासाठी राबवू शकू। या भागात ताई आहेत ते कायम आपल्या भागातल्या महिलांसाठी मालकांकडे नेहमी सांगत असतात की या भागात उद्योग चालू करून द्या, या भागातल्या महिलांना रोजच्या जीवनात आर्थिक मदत व्हावं, या पद्धतीने त्यांचं नेहमीच प्रयत्न असते। तुमच्या या आजच्या प्रेझेंटेशन मधनं जे काय येणार त्या सर्व गोष्टींना मदत करण्यासाठी सातत्याने भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आपल्या पाठीशी राहतील। आपण काही अडचण असलं तर आम्हाला सांगावं, एवढंच बोलतो।